परळीचा डॉन गोट्या गीतेला शासनाने मोकोका अंतर्गत जो काही त्यांच्यावर कलम आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता तो गुन्हा रद्द करण्याचं काम पोलीस आयुक्तांनी केलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे आणि गोट्या गीते यांच्यावर मोकोका अंतर्गत जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो कशामुळे करण्यात आला आहे, नेमकं प्रकरण काय, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या एक वर्षापूर्वी संतोष देशमुख हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांचं नाव या हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी म्हणून आलं आणि महाराष्ट्रामध्ये वादळ उठलं। नेमकं वाल्मिक कराड कोण आहे? तर वाल्मिक कराड म्हणजे महाराष्ट्रातील एक पडद्यामागून गुन्हे करणारा गुन्हेगार आणि याच गुन्हेगाराचा मास्टरमाइंड म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं किंवा उजवा हात ज्याला बघितलं जातं किंवा मानलं जातं तो म्हणजे गोट्या गीते। गोट्या गीते याच्यावर बलात्कार, हत्या, दरोडा, किडनॅपिंग असे वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत आणि याच गुन्ह्यामधून किंवा याच कलमाच्या अंतर्गत गोट्या गीते यांच्यावर आणि त्यांचे जे 4-5 साथीदार होते त्यांच्यावर मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि याच गुन्हा दाखल झाल्यापासून गोट्या गीत्याच्या मागावर महाराष्ट्राचं पोलीस त्याला शोधत आहे, परंतु गोट्या गीते आजपर्यंत पोलिसांना शरण आला नाही किंवा पकडला गेला नाही। यातच एक बातमी येते की गोट्या गीते यांचं नाव जे महाराष्ट्राचे पोलीस संचालक आहेत यांनी गोट्या गीते यांचं नाव वगळण्यात आलं आहे आणि त्यांच्याबरोबर 4-5 लोकांचं नाव पण मोकोका अंतर्गत जे काही कलम आहेत त्या कलमाअंतर्गत गुन्हा रद्द करण्यात आला आहे। मित्रांनो, परंतु गोट्या गीतेसारख्या एक कुख्यात जे काही गुन्हे आहेत, मग दरोड्याचे असतील, बलात्काराचे असतील, खंडणीचे असतील किंवा हत्याचे असतील, अशा व्यक्तीवरचे जे गुन्हे मोकोका अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे रद्द करण्यात पोलीस उपसंचालकाला किंवा संचालकाला काय इंटरेस्ट होता हे मात्र महाराष्ट्राला कळलं नाही। ही भावना जनमानसांमध्ये आहे। कालच अंजली दमनिया जे समाजसेविका आहेत त्यांनी एक ट्विट करून असं सांगितलं की नेमकं गोट्या गीत्याला वाचविण्यामध्ये शासनाचा काय हेतू आहे, कारण अशा कुख्यात दरोडेखोर, हत्या, बलात्कार ज्याच्यावर आहेत अशा आरोपींना शासनाने मोकळं सोडू नये, कारण याचं जे काही याचं वर्तन आहे ते खूप समाजासाठी घातक आहे आणि म्हणून याच्यावरचा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो गुन्हा रद्द करावा। जो यांच्यावर गुन्हा दाखल आहे तो गुन्हा रद्द करण्यात यावा। समाजाला ज्या आरोपीपासून धोका आहे अशा आरोपीला शासनाने जेलमध्ये टाकावं आणि या आरोपींनी जे गुन्हे केले आहेत त्याची शिक्षा म्हणून जे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कामवंत साहेब आहेत त्यांनी याचा प्रस्ताव पाठवून याच्यावर मोकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले होते, परंतु संचालक यांनी गोट्या गीते आणि त्यांचे 5 साथीदार यांची नावे वगळून काय साध्य केलं हा पडलेला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला प्रश्न आहे। मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून बाळा बांगर असेल, परळीचे काही उदाहरणं असतील, त्यांना काय त्रास झाला असेल, त्याच्या घरच्यांना किती दुःख झालं असेल, परंतु कित्येक गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलीस महासंचालक उपसंचालकांनी सोडण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। महाराष्ट्रामधून अशा लोकांचा किंवा या गोष्टीचा निषेध होत आहे
की नेमकं घडलं काय, कशामुळं, कुणामुळं आणि याला वाचवण्याचा हेतू काय. कारण मित्रांनो, भयभीत झालेले लोक हे परत भयभीत होतील म्हणून महाराष्ट्राच्या पोलिसांना महाराष्ट्राच्या वतीने, लोकांच्या वतीने विनंती आहे की हा जो आपण गुन्हा रद्द करण्यात आला आहे तो रद्द केलेला गुन्हा परत गोट्या गीत्यावर दाखल करावा आणि त्याच्यावर मोकोको अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा पूर्ण महाराष्ट्राची आहे, परळीकरांची आहे, बीड जिल्हावासियांची आहे. तरी मित्रांनो, आपल्याला गोट्या गीते यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. असेच आमचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.